आपण पाहत आहात BCCN न्यूज. हृदयद्रावक ध्वजारोहण झालं आणि मुख्याध्यापकाचा झाला मृत्यू. मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना. मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना हृदयविकाराचा तीव्र झटका. गणराज्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज 26 जानेवारीला मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथे घडली आहे. दिलीप हिरालाल राठोड असे मृतक मुख्याध्यापकाचे नाव असून वय 57 वर्षे आहे. दिलीप राठोड हे बुलढाणा शहरात वास्तव्यास होते व डिसेंबर 26 मध्ये ते सेवानिवृत्त होणार होते. मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज 26 जानेवारीच्या सकाळी 8 वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्याध्यापक दिलीप राठोड यांच्या उपस्थितीत माजी सरपंचपती रामकृष्ण राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणही व्यवस्थितरित्या पार पडले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात होणार होती. या दरम्यान थोडा वेळ असल्याने ते आपल्या कक्षामध्ये जाऊन बसले व कक्षामध्ये बसलेले असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व उलटी होऊन ते मूर्छित अवस्थेत पडले. त्यानंतर त्यांना बुलढाणा येथील सोनवणे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरू असताना कर्तव्यावर असलेल्या मुख्याध्यापक श्री राठोड यांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.